रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा सुख झाले वो सजनी सुख झाले वो सजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरावा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोई विठ्ठली आवडी मनोई विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा मनोनी विठ्ठले आवडी मनोनी विठ्ठले आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरावा तो हा माधव बरावा बरावा तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वार बाप रखुमादेवी वार तो हा विठ्ठल बरावा तो हा विठ्ठल बरावा बाप रखुमादेवी वार बाप रखुमादेवी वार तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरावा तो हा
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जन्मा येवो निया देख जन्मा येवो निया देख जन्मा येवो निया देख जन्मा येवो निया देख करा देहाचे सार्थक 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 वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक होय देहाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा शेष वर्णिता झाली सीमा शेष वर्णिता झाले सीमा शेष वर्णिता झाले सीमा शेष वर्णिता झाले सीमा शेष वर्णिता झाले सीमा वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक होय देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी मने नाम याची जनी मने नाम याची जनी मने नाम याची जनी मने नाम याची जनी वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक होय देहाचे मुबारक हो माये ताली माय बाप ताली मुबारक हो माये 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 जलमाये मोनिया देख जलमाये मोनिया देख जलमाये वोनी देख जलमाये वोनी देख जलमाये मोनिया देख जलमाये
बोनिया देख जन्म येवनिया देख जन्म येवनिया देख करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे जन्माये ओनिया देख जन्माये ओनिया देख जन्म येवनिया देख जन्म येवनिया देख करा देहाचे सार्थक करा देहाचे करादहाचे सार्थक करादेहाचे सार्थक नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे तेने हो देहाचे सार्थक तेने सार्थक हो तेने सार्थक हो देहाचे ते तेने
सार्थक तेने हो तेने होय सार्थक या देहाचे तेने सार्थक हो देहाचे वाचना विठोबाचे वाचना विठोबाचे विठोबाचे विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. श्री कालभैरवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये या तीर्थक्षेत्रामध्ये श्रीक्षेत्र बहिरवाडीमध्ये चालू असलेला हा वार्षिक कार्यक्रम श्री कालभैरवनाथ यात्रा महोत्सव त्रिदिनात्मक पारायण सोहळा त्या निमित्ताने या ठिकाणी चालू आहे. आणि शिवलीला अमृत ग्रंथाचं या ठिकाणी पारायण 2 दिवसामध्ये होणार आहे. आजच पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाची सेवा आहे. थोडाफार उशीर झालेला आहे, 15-20 मिनटं चालू करायला थोडा उशीर झालेला आहे. आज खऱ्या अर्थाने ही सेवा माझ्याकडे सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सर्वांच्या वतीने, सर्व ट्रस्ट मंडळींच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, सर्वांच्या सहकार्यातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. मी काय लांबचा नाही, गावातलाच आहे. बाबा म्हणले मग अशी गणेश महाराज लांबून आले म्हणून, पण बाबा विनोदाने म्हणले. सर्वांना परिचितच आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी 3 दिवसाचा महोत्सव आहे. त्यामध्ये आज पहिल्याच दिवसाची सेवा माझ्याकडे सर्वांच्या वतीने आलेली आहे. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो.
आणि आज कीर्तनासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे संगीत विशारद उमेश महाराज, सोमनाथ महाराज, रामभाऊ महाराज, रामकिसन महाराज आणि सर्वच आपले भजनी मंडळ, सर्वच तरुण युवा पिढी, सर्व टाळकरी मंडळ या ठिकाणी आहेत. एकूण आमचे गणपत महाराज आहेत, आमचे पिताश्री या ठिकाणी आलेले आहेत, रामेश्वर काका या ठिकाणी आहेत, नितीन भाऊ आहेत, सतीश भाऊ आहेत. आणि बाबांचं वय किती? बाबा वय किती? 65 वयामध्ये बाबा विना घेऊन या ठिकाणी उभे आहेत. 65 वर्षाचा परमार्थ त्यांचा आहे आणि त्यांना मी बऱ्याच दिवसाचं पाहतो. खूप आनंद परमार्थाचा घेतात ते. खूप भजन बिजन असेल. बाबा या ठिकाणी, वाघमारे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपलं सर्वांचं आपल्या गावातील आदरणीय सद्गुरू महाराज रामनाथ महाराज या ठिकाणी आलेले आहेत. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या महात्म्याने हा कार्यक्रम या ठिकाणी टिकून ठेवला. या महात्म्याने या ठिकाणी हा परमार्थ टिकून ठेवलेला आहे. त्या ठिकाणी महाराजांचं मोठं योगदान आहे. या ठिकाणी महाराज सर्व कार्यक्रमाची व्यवस्था, सर्व कार्यक्रम महाराज पाहतात. तसेच आदरणीय विजय महाराज तेही या ठिकाणी आज आलेले नाहीत. का आले नाहीत हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे काही सांगण्याचं कारण नाही. आणि आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू लक्ष्मण महाराज आपल्या गावातील, आज स्वामीजींची त्या तिकडे भेंड्याला कथा चालू आहे आणि स्वामीजींच्या आज्ञेवरून महाराज त्या ठिकाणी कथेमध्ये गायनासाठी तिथं महाराज उपस्थित आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी येता आलं नाही. तसेच आपल्या गावातील ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांनी सुंदर असा मृदुंग या ठिकाणी वाजवला, रोहित महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले चोपदार असतील, सर्वच ट्रस्टी मंडळी, आपले यूट्यूबच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार जे करतात असे सोमनाथ भाऊ या ठिकाणी, त्यांचाही कॅमेरा या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे. माईक सिस्टीमवाले त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभा राहण्याचा माझा अधिकार नाही, परंतु सद्गुरू बाबांची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. त्यांच्या कृपेमुळे या ठिकाणी त्यांनी उभा केलेलं आहे. आम्ही नाही उभा राहिलो, त्यांनी पुढे केलेलं आहे. सद्गुरू बाबांचा आशीर्वाद आहे. आत्ताच बाबा या ठिकाणी आपल्याला आपल्या कार्यक्रमासाठी आशीर्वाद या ठिकाणी देऊन गेलेले आहेत. महाराज जोपर्यंत हे महात्मे आहेत ना, तोपर्यंत त्यांचं दर्शन करून घ्या. एकदा महात्मे गेले ना, आपल्याला दर्शन दुर्लभ आहे. असे महात्मे होणार नाही. म्हणून जोपर्यंत बाबा आहे, जोपर्यंत स्वामीजी आहेत, या महात्म्यांचं दर्शन करून घ्या. ज्ञानोबराय सांगतात त्यांच्या दर्शनाने काय होतं. ज्ञानोबराय सांगतात, जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शनी प्रस्थितीशी ठावो, जयाचने संगे ब्रह्मभाव भ्रांतासी गा. भ्रांत मनुष्यालाही ज्यांच्या दर्शनाने ब्रह्मभाव प्राप्त होतो असं जीवन सद्गुरू बाबांचं आहे. बाबांच्या दर्शनाने एखादा साधक त्रिविध तापने पोळलेला असला, कितीही संकट त्याच्यावरती असलं, कितीही दुःख त्याच्या जीवनामध्ये असलं, परंतु नुसतं बाबांचं दर्शन झालं तरी सुद्धा त्याच्या जीवनाला, त्याच्या अंतकरणाला समाधान प्राप्त होतं. असं बाबांच्या दर्शनाचं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. आता मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही सर्व जाणते आहात. सर्वांना बाबांचा माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे. तुम्ही बाबांना जास्त पाहिलेलं आहे. माझा संपर्क 5 ते 6 वर्षापासून आहे. असो, बाबांचं जीवन कसं आहे ज्ञानोबराय सांगतात, म्हणे शुचित्व गायसे जयापाशी दिसे, अंगमन जैसे कापुराचे, का रत्नाचे दळवाडे, जैसे सबाय चोखडे, आत बाहेरे पाडे सूर्य जैसा. ज्ञानोबराय सांगतात, कापूर जसा आतून बाहेरून स्वच्छ असतो, पांढरा शुभ्र असतो. कापराला काही डाग असतो का? काळा निळा काही नाही, पांढरा शुभ्र कापूर असतो. तसं जीवन सद्गुरू बाबांचं आहे. रत्न जसं आतून बाहेरून स्वच्छ असतं, तसं निर्मळ, तसं जीवन सद्गुरू बाबांचं आहे. आणि आपलं भाग्य आहे असे महात्म्यांचं दर्शन आपल्याला होतंय. कसं जीवन आहे ज्ञानोबराय सांगतात. अजून बाबांचं जीवन कसं आहे ज्ञानोबराय सांगतात, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हा अमुकाई सिनोहावी सेची लोका, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडुनी. असं जीवन सद्गुरू बाबांचं आहे. बाबा म्हणजे एक कामधेनू आहे. ज्ञानोबराय सांगतात, देखा कामधेनू आईसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रही परिला हे खेळावया. ज्ञानोबराय सांगतात, कामधेनू एक गाय, ती कामधेनू जर एखाद्याला प्राप्त झाली तर ती सर्व काही इच्छा पूर्ण करते. तिच्या शक्तीने सर्व काही इच्छा पूर्ण होतात.
तसंच बाबा म्हणजे कामधेनू आहे, बाबा म्हणजे परीस आहे. परीसाचा गुण काय आहे माहिती आहे का? परीसाचा जर स्पर्श लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्या परीसामध्ये आहे. तसं बाबांचं आहे. बाबांचा स्पर्श एखाद्याच्या जीवनाला झाला तर त्याच्या जीवनाचं सोनंच होतं. विठाला त्यानुसार सांगतात, लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परीसीचं आहे, की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धे. असं जीवन सद्गुरू बाबांचं आहे. आणि बाबा म्हणजे आईचा अंतकरण आहे बाबांचं. ज्ञानोबा सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभावी न प्रीती. कोणताही त्या ठिकाणी त्यांना लाभ होत नाही त्याच्यातून, परंतु आई जशी आपल्या लहान मुलावरती प्रेम करते तसं बाबांचं सर्वांवरती प्रेम आहे. बाबा असं काही कुणी जवळ आणि कुणी लांब असं नाही, सर्वांना बाबांचं सारखंच प्रेम आहे, सर्वांवरती सारखंच बाबांचं प्रेम आहे. कोणी बाबांच्या सानिध्यामध्ये जा, कोणी संतांच्या सानिध्यामध्ये जा, संत दुजा भाव करत नाही. सद्गुरू बाबांचं जीवनही तसंच आहे. आणि म्हणून बाबांचं दर्शनाचं योग आपल्याला आज या ठिकाणी आलेला आहे. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानोबा सांगतात की आपण कितीही वर्णन करायचं पेलं, या महात्म्यांचं जर आपण किती आपल्या वाणीनं वर्णन करायचा प्रयत्न केला तरी ते वर्णन होऊ शकत नाही. एखादी टिटवी असते, एक टिटवी असते. टिटवी माहिती आहे सर्वांना? टिटवी शेतामध्ये असते. ती टिटवी समुद्राचा अमाप समुद्र असा पाण्याने भरलेला आहे. ती टिटवी म्हणते, माझ्या चोचीनं मी हा समुद्र मोकळा करीन. तिची चोच किती? ती टिटवीच एवढी, चोच एवढी. आणि ती म्हणते, माझ्या चोचीनं हा समुद्र मी पूर्ण मोकळा करीन. हे शक्य आहे का? नाही महाराज. तसं सद्गुरू बाबांचं वर्णन करणं माझ्या वाणीला शक्य नाही. काय वानवात न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे चरणी माथा ठेवी जे हेची भले. विठाला 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 आई जशी लहान मुलाला हाताला धरून चालवायचं शिकवत असते. शाळेमध्ये शिक्षक लोक जसे लहान मुलांना पेन्सिल पेन हातामध्ये धरून बाराखडी लिहायला शिकवतात, तसे ही महात्मे असतात. तसं सद्गुरू बाबा हाताला धरून परमार्थ शिकवतात. तरुण पिढीला, युवा पिढीला बाबा सगळ्यांनाच बाबा हाताला धरून परमार्थ करायला शिकवतात, परमार्थाकडे वळवतात. ज्ञानोबा तुकाराम महाराज सांगतात, अरभकाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दावी त्यांगी. बाळकाचे चाली माता जारुणी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुणी दावी त्यांगी. बघा तुम्ही, एखादी आई असते, लहान मुलाला यात्रेमध्ये जर घेऊन गेली आणि गर्दीमध्ये जर त्या मुलाचा हात आईचा निसटला तर त्या आईची तळमळ पाहिजे. ती आई एवढी तळमळत असते, एवढी तळमळ त्या आईची असते. कुणासाठी? त्या मुलासाठी. तसं बाबांचं आहे. बाबांचं साधकांविषयी तळमळ आहे. साधकांचं जीवन घडलं पाहिजे ही बाबांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे विद्यार्थ्याविषयी. विठाला विठाला सद्गुरू स्वामीजींचं जीवन कसं आहे? वारकरी संप्रदायामध्ये शांतीब्रह्म पदवी प्राप्त झाली असेल, 1 नंबर पदवी जर कोणाला प्राप्त झाली असेल तर ती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना पदवी प्राप्त झाली. दुसरी शांतीब्रह्म पदवी जर कोणाला प्राप्त झाली असेल, आळंदीमध्ये कुरेकर बाबांना शांतीब्रह्म पदवी प्राप्ती झाली. आणि तिसरी पदवी जर कोणाला प्राप्त झाली असेल तर आपल्या देवगडच्या बाबांना शांतीब्रह्म पदवी प्राप्त झाली. विठाला विठाला स्वामीजींचं जीवन तसंच आहे. सद्गुरू स्वामीजी आता इथून पुढे स्वामीजींचं जीवन आपल्यासाठी एक साधूचं जीवन आहे. कसं जीवन आहे? ज्ञानोबा सांगतात, आत बाहेर चोखाळू सूर्यताईसा निवाळू आणि तत्वार्थीचा पायळू देखणा जो. सूर्य जैसा आतून बाहेरून स्वच्छ असतो, प्रकाशित तो करतो, तसं स्वामीजींचं जीवन आहे. आणि त्यांचेही आशीर्वाद आपल्याला काल्याच्या दिवशी भेटणार आहे. सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. प्रभू प्रिय सज्जन श्रोते मायबाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठाला विठाला. आपण सेवेसाठी सुरुवातीला बोलताना असं म्हणतो, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. मग ही सेवा आहे. कीर्तन कसं होईल त्याच्यापेक्षा ही भगवंताची सेवा, नाथांची सेवा मला करायला भेटते याचा मला आनंद वाटतोय. विठाला विठाला असो. कीर्तनासाठी घेतलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे. या अभंगामध्ये संत जनाबाई महाराज आपल्याला नरदेहाचं महत्त्व सांगतात, भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगतात.
जनाबाई महाराज म्हणतात, तुम्ही जन्माला आलात, या देहामध्ये आलात, मग तुम्ही तुमच्या देहाचं सार्थक करून घ्या. जन्मा येऊन्या देख करा देहाचे सार्थक. बरं, विठाला विठाला विठाला. संत जनाबाई महाराज म्हणतात, जन्मा येऊन्या देख करा देहाचे सार्थक. जनाबाई महाराज म्हणतात, जन्माला येऊन देहाचं सार्थक करून घ्या. परंतु जनाबाई महाराज देहाचं सार्थक होतं कशाने? वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे. जन्माला येऊन देहाचं सार्थक करून घ्यायला जनाबाई महाराज आपल्याला सांगतात. परंतु मनुष्य जन्माला येतो कशामुळं? जन्माला येण्याचं कारण काय? त्याचे 3-4 कारण आहेत. माणसाला जन्माला कशामुळे यावं लागतं? पहिलं कारण आहे जन्माला येण्याचं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याचे झाले अंगे हरिरूप. वासनेमुळं माणसाला जन्माला यावं लागतं. उदाहरण सर्वांना माहीत आहे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. अंतकाळी जशी आपली इच्छा असेल, जशी इच्छा असेल तशीच गती आपल्याला प्राप्त होत असे. मरणी जया जे आठवे तो त्याची गती पावे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तित्र संशयाः. पहिलं कारण सांगितलं जन्माला येण्याचं वासना. दुसरं जन्माला येण्याचं कारण ज्ञानोबराय सांगतात, माणसाला अहंकारामुळे जन्माला यावं लागतं. माणसाच्या अंतःकरणामध्ये जर अहंकार असेल तर अहंकारामुळं, मीपणामुळं जन्माला यावं लागतं. ज्ञानोबराय सांगतात, तैसी अहम ममतीची लवडस वडी माते न पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी दहुळी ती ठेली. ज्ञानोबराय सांगतात, या जन्म मरणाच्या दुथडीमध्ये डवळत राहावं लागतं. उदाहरण दिलं त्यांनी, कसं डवळत राहावं लागतं? पंचदशिकार सांगतात, नद्याम किटा वावरता दावर्तांतरमाशुते व्रजंतो जन्मनो जन्म लभंती नाही वरून. एखादं किडूक असतं, ते किडूक नदीमध्ये पाण्यात पडतं. ते किडूक पाण्यात पडल्यानंतर पाण्यातून भरपूर ती वरती निघण्याचा प्रयत्न करत असतं. परंतु ते किडूक त्या पाण्याच्या लाटेमध्ये डवळत राहतं, वरती निघत नाही. मग कोणीतरी करुणानिधी पुरुष, एखाद्या ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे असा मनुष्य तिथून जात असतो. आणि तो मनुष्य काय करतो? त्याला, त्या कीटकाला पाण्याच्या वरती काढतो आणि ती किडूक एका वृक्षाखाली विश्रांती घेतं. तसं तुमचं आमचं आहे. तुम्ही आम्ही या जन्ममरणाच्या दुथडीमध्ये अहंकारामुळे ढवळत राहतो. मग याच्यातून बाहेर कोण काढतं आपल्याला? तर बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग आहे सद्गुरूची शरणागती. सद्गुरूच आपल्याला याच्यातून बाहेर काढू शकतात. या जन्ममरणाच्या चक्रातून सद्गुरूच आपल्याला सोडवतात. संत महात्मे वेळोवेळी आपल्याला जागे करतात. परंतु ते सद्गुरू कसे असावेत, त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. कसे संत असावेत, सद्गुरूंचं जीवन कसं असावं, विचारसागरामध्ये खूप गोड वर्णन आलं. सद्गुरू श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत आणि कृपाळू असावेत. सद्गुरू जर श्रोत्रिय असले, ब्रह्मनिष्ठ असले आणि जर कृपाळू नसले तर ते शिष्यावरती कृपा करणार नाही. म्हणून ते कृपाळूही असावे. सद्गुरू बाबांचं जीवन तसं आहे. बाबा श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत आणि कृपाळू आहेत आणि उदारही आहेत. विठाला विठाला सद्गुरूंचं जीवन, संत कसे असावे, संतांचं लक्षण ज्ञानोबराय सांगतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममोह निरंकार समदुःख सुखक्षमी. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही आपपरू नाही चैतन्य जैसा. ज्ञानोबराय सांगतात, जो सर्व भूतांच्या ठाई, म्हणजे भूत नाही ते भूत नाही, आपल्याला ज्ञानोबरायांनी माणसाला भूत म्हणलेलं आहे. जो सर्व भूतांच्या ठाई, भूत म्हणजे तुम्हा आम्हाला प्राणी मात्राला भूत हा शब्द वापरलेला आहे. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही. साधूचं जीवन असं असतं, तो कोणत्याच भूताविषयी म्हणजे कोणत्याच माणसाविषयी जे द्वेष करत नाही, असं जे लक्षण आहे त्यांना साधू म्हणतात, त्यांना संत म्हणतात. आणि मला तरी असं वाटतं बाबांजींकडे हे लक्षण आपल्याला तंतोतंत लावता येतील. ज्ञानोबरांची जी काही ज्ञानेश्वरीमध्ये जे काही संतांची लक्षणं सांगितलेली, हे लक्षणाने युक्त जीवन सद्गुरू बाबांचं आहे, स्वामीजींचं आहे. अजून सांगतात ज्ञानोबराय, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समय प्रिया समशत्रौच मित्रेच तथा माना अपमानयो शीतोष्णो सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. जे मान अपमान मानत नाही, एखाद्याने लय मान दिला तर ते हर्षित होत नाही, आनंद मानत नाही. आणि जर दुःख झालं तर ते दुःखितही होत नाही. ज्यांची समस्थिती असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते अंतकरण डगमगू देत नाही, त्यांना संत म्हणतात. ते संत असतात. सर्वत्र समम पश्यती, जे सर्व समान पाहतात. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबराय सांगतात, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, ते भगवंत स्वरूपाला सर्व माणसांना सर्वांना
भगवत स्वरूप मानतात, परमात्मा स्वरूप ते मानतात. आणि जे संत माणसाला परमात्मा स्वरूप मानतात तेच संत असतात. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जे साधू थोर जाना कलियोगे साधू थोर जाना कलियोगी साधू बोध झाला कलियोगी साधू बोध झाला साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी साधू थोर जाना कलियोगी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. हे साधू थोर आहेत, कलियुगामधले हे संत आहेत. आपण ज्ञानोबा तुकोबा यांना पाहिलं नाही, परंतु बाबा त्यांच्या रूपाने आपल्यासाठी ज्ञानोबा तुकोबाच आहेत. विठाला विठाला ठाला विठ्ठला विठ्ठला हे संतांचे लक्षणं सांगितलेले. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. या संतांच्या सानिध्यामध्ये सुख प्राप्त होत असतं. तुकाराम महाराज सांगतात सुख वाटे हेची ठाई बहु पायी संतांच्या. संतांच्या पायाजवळ सुख असतं, त्यांच्या चरणाजवळ सुख असतं. आणि त्यांच्या चरणाजवळ जे सुख असतं ना, इतर ठिकाणी ते सुख कुठेच नसतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात न करवे हले चाले निवारले चिंता. हे तुकाराम महाराज म्हणतात मी संतांचा सहवास केला, माझ्या जीवनामध्ये मी संतांच्या चरणाला धरून राहिलो. संत चरणी रज लागता सहज 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 वासनेचे बीज जळूनी जाये वासनेचे बीज जळूनी जाये मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे वासनेचे बीज जळून जाये वासनेचे बीज जळून जाये मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी. संत चरण रजाचा महिमा महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला. संत चरण रज लागता सहज. सहज जरी संतांचे चरण स्पर्श आपल्याला झाले तरी काय होतं त्याची फलश्रुती सांगितली. वासनेचे बीज जळून जाय. महाराज म्हणतात अंतकरणातली वासना नाहीशी होती, वासना जळून जाती. आणि मग काय होतं मग राम नामे उपजी आवडी सुख घडो घडी वाढू लागे. सुखच प्राप्त होतं. म्हणून संतांचा सहवास करावा. आणि मग ते संत महात्मे काय करत असतात आपल्याला जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर काढत असतात. आणि म्हणून त्या संतांची शरणागती केली पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे. सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञानोबराय सांगतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शना. ज्ञानोबराय या श्लोकाखाली वर्णन करतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे तरी संतया भजावे सर्वस्वसी. जेथ ज्ञानाचा कुरुंठा तेथ सेवा हाची दारवंटा. स्वाधीन करी सुबटा ओळंगुणी तनु मनु जीवे चरणाशी लागावे.
अगरवर्ता करावे दास्यत्व सकळ. मग काय करतात संत? मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुसले. ज्ञानोबा सांगतात की हे संतांची काया वाचमानाने सेवा केल्यानंतर हे संत काय करतात? आपले जे मनोरथ असतं, जी आपली अपेक्षा आहे, आपली जी इच्छा आहे ते संत पूर्ण करत असतात. परंतु त्यांची सेवा कशी करायची? काया वाचमाने. काय झालं? एक गुरु शिष्य होते. गुरुजींनी शिष्याजवळ 10 रुपये दिले आणि त्याला सांगितलं बाजारात जाऊन 10 रुपयाचे पेढे घेऊन ये. तो बाजारामध्ये गेला. रोहित महाराज बाजारामध्ये गेला आणि बाजारात जाऊन त्याने 10 रुपयाचे पेढे विकत घेतले. 10 रुपयाचे 3 पेढे आले होते. रस्त्याने घरी येत असताना त्याच्या मनामध्ये विचार आला, आपण पेढे घेतले परंतु पेढे कसे आहे हे आपण पाहिलं नाही. घेतले परंतु त्याची चव कशी आहे, टेस्ट कशी आहे आपण पाहिलं नाही. म्हणून काय केलं त्याने? एक पेढा घेतला आणि तोंडामध्ये टाकला. तो म्हणला वा उत्कृष्ट पेढे आहे, सुंदर पेढे आहे. परत चालायला लागला. परत पुढे चालता चालता मनामध्ये असा विचार आला त्याच्या की आपले गुरुजी कृपाळू आहेत, उदार आहेत. आपले गुरुजी आपल्याला तिथे गेल्यानंतर एक पेढा देतीलच. तो तिथे खाल्ला काय आणि इथे खाल्ला काय? महाराज त्याने दुसराही पेढा घेतला आणि तोंडामध्ये टाकला आणि तिसरा पेढा मात्र गुरुजी समोर ठेवला. गुरुजीने विचारलं, का रे बाळू 10 रुपयाचा एक पेढा कसा? त्याने सांगितलं, गुरुजी 10 रुपयाचे 3 पेढे आले होते परंतु पेढे कसे आहे हे पाहण्यासाठी मी एक पेढा खाल्ला. इथं आल्यानंतर तुम्ही मला एक पेढा दिलाच असता म्हणून तुम्ही रस्त्याने खाल्ला आणि हा तिसरा पेढा तुमच्या समोर ठेवला. गुरुजी थोडे रागावले, म्हणले कसे खाल्ले पेढे? महाराज त्यांनी तिसराही पेढा उचलला, तोंडामध्ये टाकला आणि सांगितलं असे खाल्ले. विठाला 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 विठाला. असे शिष्य काही कामाचे नाही, अशी सेवा नसावी. या सेवेला काही अर्थ नाही. जशी सद्गुरूंना अपेक्षित आहे, जशी बाबांना अपेक्षित आहे तशी सेवा आपल्याकडून घडावी. आपल्या मनाने सेवा करून जमणार नाही. जशी त्यांना अपेक्षित आहे, सद्गुरू स्वामीजींना बाबांना जशी सेवा अपेक्षित आहे तशी सेवा आपल्याकडून घडावी. मग ते सद्गुरू प्रसन्न होत असतात. ज्ञानोबा सांगतात, स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतेगा पांडवा वाणिज्य करणे. जशी स्वामींना अपेक्षित आहे, जशी सद्गुरूंना अपेक्षित आहे तशी सेवा आपल्याकडून घडावी आणि मग ते संत महात्मे प्रसन्न होत असतात आणि मग ते आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर काढतात. संत आपल्याला वेळोवेळी जागे करतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आणि म्हणून संतांची शरणागती केली पाहिजे. दुसरं कारण सांगितलं जन्माला येण्याचं, ते म्हणजे अहंकार. त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्गही आज सांगितला. आणि तिसरं कारण आहे जन्माला येण्याचं. ज्ञानोबा सांगतात, कर्म जर शिल्लक राहिलं तर मागच्या जन्मातलं कर्म भोगण्यासाठी परत माणसाला जन्माला यावं लागतं. आगा कर्म जय उरावे तै तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. महाराज म्हणतात माणसाला जन्माला यावं लागतं. कर्म जर शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी यावं लागतं. तिसरं कारण सांगितलं जन्माला येण्याचं. चौथं कारण आहे जन्माला येण्याचं. नीट लक्ष देऊन ऐका. कीर्तनामध्ये जर कोणी बडबड केले तर महाराज म्हणतात त्याला बेंडूक होऊन जन्माला यावं लागतं. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेंडूक होऊन येईल जन्मा. आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचं, मी नाही सांगणार. विठाला 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 विठाला. जनाबाई महाराज म्हणतात तुम्ही अशा 4 कारणामुळे जन्माला आलात. या देहामध्ये आलात, वासनेमुळे जन्माला येतात, अहंकारामुळे आलात, कर्मामुळे आलात. मग या जन्मामध्ये तुम्ही आलात ना, मग या देहामध्ये येऊन तुमच्या देहाचं सार्थक करून घ्या. अहो ज्या जनाबाई महाराजांचा अभंग आहे त्या जनाबाईंचा जर अधिकार पाहायचा झाला तर जनाबाई जर साळ काढू लागल्या तर भगवान परमात्मा स्वतः साळ काढायला जायचे. साळ साडय असं काढी पुढे जाऊनी उखळ झाडी. जनाबाईची अनेक कामं भगवान परमात्म्याने केली, अनेक कामं केली. जनाबाई जर गौऱ्या थापू लागल्या तर परमात्मा लगेच गौऱ्या थापवण्यासाठी जायचे. अनेक भगवान परमात्मा आपल्या भक्ताची कोणतीही कामं करत असतो, लाज बाळगत नाही. भक्तावरती कोणतं संकट आलं तर परमात्मा त्या संकटाला धावून जात असतो आणि त्या संकटाचं निवारण परमात्मा करत असतो. जनाबाईची अनेक कामं भगवंताने केली. भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी काय काय करतो महाराजांनी स्पेशल अभंगच सांगितला. उंचणीच काय नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. आता वेळ कमी, हा अभंग पाहून घ्या. या अभंगामध्ये कोणासाठी काय काय कामं केली सगळं त्याच्यात वर्णन आलेलं. आमच्या चोखोबरांच्या पत्नीचं बाळतपण भगवान परमात्म्याने केलं. चोखोबरांच्या पत्नीचं बाळतपण भगवान परमात्म्याने केलं. महाराज ज्या वेळेला चोखोबरांचं बाळतपण जवळ आलं होतं त्यावेळेला स्वैराबाईने सांगितलं, चोखोबरांना सांगितलं की माझं बाळतपण करण्यासाठी तुमच्या बहिणीला निरोप द्या. बहिणीला म्हणजे नंदाला. नंद काय म्हणतात, नंदनच म्हणतात ना.
निरोप द्यायचं सांगितलं. चोखोबाराय सांगितलं, म्हटलं ठीक आहे म्हणे. चोखोबाराय निघाले. जात असताना वैष्णवांची दिंडी चोखोबारायांना भेटली. आता चोखोबारायांचं जीवन हे विठ्ठलमय जीवन झालेलं होतं. असं म्हणतात की चोखोबारायांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. मग एवढी विठ्ठल विठ्ठल हाडं बोलतात याचा अर्थ काय? जीवनभर साधना केली, जीवनभर विठ्ठल विठ्ठल भजन केलं. सुंदर असं ज्ञानोबारांची तिथून वैष्णवांची दिंडी चाललेली होती पंढरपूरला. चोखोबाराय त्या भजनामध्ये तल्लीन झाले, पंढरपूरला दिंडीमध्ये निघून गेले. सुंदर भजन चालू होतं. काय भजन चालू होतं? विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठला. असं सुंदर भजन त्या दिंडीमध्ये चाललेलं होतं. आणि चोखोबाराय त्या भजनामध्ये तल्लीन होऊन गेले. अहो महाराज, चोखोबाराय भजनामध्ये तल्लीन झाले यात नवल नाही. कोणीही भजनामध्ये तल्लीन होतं. असं जर भजन गोड असेल ना तर कोणीही तल्लीन होतं. ते तर चोखोबाराय संत होते. ते त्या भजनामध्ये तल्लीन झाले आणि तसेच पंढरपूरला निघून गेले. निरोप द्यायचा होता, निरोप द्यायचं विसरून गेले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथं चंद्रभागेच्या स्नानासाठी गेलेले आहेत. परंतु इकडं सोयराबाईंनी जो निरोप द्यायचा सांगितला होता तो चोखोबारायांना त्याचा विसर पडला. सोयराबाईंचं बाळातपण जवळ आलेलं आहे. वेदना खूप होत होत्या. अशा परिस्थितीमध्ये भगवान परमात्म्याला काळजी आली, काळजी वाटली. आता काय आपणच काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं महाराज? भगवान परमात्म्याने सांगितलं आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. भगवान परमात्मा स्वतःच भगवान परमात्म्याने चोखोबारायांच्या बहिणीचं रूप धारण केलं, बहिणीचं रूप घेतलं. 2-3 ठिकाणी फाटलेलं ते लुगडं नेसले आणि बाळातपणासाठी लागणारं जे साहित्य असतं ते काय लागतं ते हे तुम्हाला जास्त माहिती. ते सगळं सोबत घेतलं आणि भगवान परमात्मा स्वतः निघाले. कुठं आले? चोखोबारायांच्या घरी आले आणि दार वाजवलं. वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंग धर, चोखोबाची बहीण झाला शारंग धर, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला से शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. आणि तिथं आल्यानंतर दार वाजवलं. सोयराबाईंनी कसं तरी दार उघडलं आणि पाहिल्यानंतर आनंद वाटला. बरं झालं तुम्ही आलात, आमचे मालकाने तुम्हाला निरोप दिला, बरं झालं तुम्ही आलात. आणि व्यवस्थित भगवान परमात्म्याने ते बाळात पण त्या ठिकाणी पार पाडलं. सगळे काही कामं भगवान परमात्म्याने केली, सगळी कामं त्या ठिकाणी. आता ते भगवान परमात्मा होते परंतु ते चोखोबारायांच्या बहिणीचं रूप धारण करून त्या ठिकाणी आलेले होते. सगळं बाळात पण झालं आणि इकडं चोखोबारायांचं दर्शन वगैरे झालं पंढरपुरामध्ये. चोखोबारायांच्या लक्षात आलं की आपण निरोप द्यायचा विसर आपल्याला पडला. लगेच चोखोबाराय पंढरपुरातनं निघाले आणि हे भगवंताच्या लक्षात आलं की आता चोखोबाराय घरी येत आहे, आपण इथून निघून गेलं पाहिजे. न सांगता कळो येते अंतरीचे गुज. भगवान परमात्मा तिथून गुप्त झाले. चोखोबाराय घरी आले. घरी आल्यानंतर चोखोबारायांनी सगळं परिस्थिती पाहिली. त्या ठिकाणी तो मुलगा झोपलेला होता, त्याचं नाव कर्ममेळा होतं, ठेवलं होतं. आणि चोखोबारायांनी विचारलं, म्हणे या ठिकाणी सोयराबाईच बोलायला लागल्या, तुमची बहीण या ठिकाणी आली, तिनं सगळं बाळातपण केलं, तुम्ही निरोप दिला, पण तुम्ही कुठं गेले होते? सांगितलं माझी बहीण इथं आली होती. म्हणे हो तुमची बहीण इथं आली होती.
पण चोखोबरांनी विचार केला की आपण तर निरोप दिला नाही, मग इथं कोण आला असेल. चोखोबरांनी विचार केला, चोखोबरांच्या लक्षात आलं इथं दुसरं तिसरं कोणी आलं नाही, माझा भगवान परमात्मा इथं स्वतः आला असेल. चोखोबराय त्या ठिकाणी ढसढस रडायला लागले. माझं उदाहरण संपलं, मला सांगायचं काय, भगवान परमात्मा आपल्या भक्ताची कोणतीही कामं करतो, त्याच्याविषयी लाज बाळगत नाही. संकट आल्यानंतर परमात्मा त्या संकटाला धावून जात असतो. मागे पुढे वारा हे सांभाळीत आलिया आघात निवाराया, किंवा ज्ञानोबराय सांगतात पायीको पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्यास्फुरिला अवलिळाची होईल कैवारी नारायण नारायण होईल कैवारी नारायण 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 तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण नारायण होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातल्यावरी होईन कैवारी नारायण. भगवान परमात्मा धावून येत असतो. आत्ताच या ठिकाणी आदरणीय संगीत विशारद अतुल महाराज पटरे या ठिकाणी आलेले उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. भगवान परमात्मा आपल्या भक्ताची कोणती कामं करतो. जनाबाईंची अनेक कामं भगवंताने केली. जनाबाई एक दिवस स्नान करण्यासाठी बसल्या आणि जनाबाईला स्नान करण्यासाठी विसनायला पाणी नव्हतं, तेव्हा जनाबाईने भगवंताला सांगावं पाणी विसनायला द्यायला. भगवान परमात्म्याने जनाबाईची मस्करी केली. आता ते नातच तसं होतं भक्ताचं आणि परमात्म्याचं. भगवंताने जनाबाईची मस्करी केली. गार पाणी द्यायच्या ऐवजी गरम पाणी दिलं, कडक पाणी दिलं आणि बाजूला जाऊन बसली मजा पाहण्यासाठी. जनाबाईने डोक्यावरती पाणी ओतलं, जनाबाईला गरम लागलं, तेव्हा त्या जनाबाईने भगवान परमात्म्याला शिवाय द्यायला सुरुवात केली. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरडकी झाली जन्म सावित्री चुडालेली, तुझे गेले रे मढे तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुणी अंगणी शिव्या देत दासी जणी. अशा त्या जनाबाई अधिकारी महापुरुष होत्या. एवढा अधिकार त्या जनाबाईंचा होता. भगवंताला शिव्या कोणीच देऊ शकत नाही. अधिकार त्यांचा होता, जनाबाईंचा अधिकार होता. एवढा अधिकार त्या जनाबाईंचा होता. आणि त्या जनाबाई महाराज या नरदेहाचं महत्व आपल्याला सांगतात. मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही, जगून काय केलं याला महत्व आहे बरं का. किती दिवस जगला, 80 वर्ष जगला का 65 जगला याला महत्व नाही, का 100 जगला, पण जगून काय केलं याला महत्व आहे. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले याला महत्व नाही, पण जगून काय केलं याला महत्व आहे. ज्ञानोबरांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. कुठं सांगितली सर्वांना माहिती आहे. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. त्रिभुवनापैकी एक पवित्र स्थान म्हणजे नेवासा. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबरांनी येऊन सच्चिदानंद बाबांना जिवंत करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहून घेतली. कधी केलं हे? 16व्या वर्षी, म्हणजे आताच्या काळात समजा 10वीचा मुलगा. 16व्या वर्षी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी, तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. बरं, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा हे नुसते पुस्तकासारखे ग्रंथ नाही आहे. हे ग्रंथ म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार करणारी ही ज्ञानेश्वरी गाथा आहे. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबरांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. निदान आताच्या तरुण पिढीतल्या मुलांनी निदान ज्ञानेश्वरीचं पारायण तरी करायला पाहिजे. रोहित महाराज, पारायण तरी व्हायला पाहिजे. नाही 8 दिवसात पारायण पूर्ण होत, काही हरकत नाही, परंतु रोजच्या 5 वाव्या तरी वाचल्या पाहिजे, ज्याला जसं जमल तसं. बरं, ज्ञानेश्वरी वाचताना फक्त कशी वाचायची ज्ञानोबराय सांगतात. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी तयावरी. फक्त शुद्ध अंतःकरणाने ती ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीमध्ये काय सामर्थ्य आहे ज्ञानोबराय सांगतात. खेचराची या म्हणा आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडेन. माऊली म्हणतात खेचर भूताच्या योनीचा जरी असला, त्याने ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्याला सात्विक रूपी पाहणा त्याच्या अंतःकरणाला फुटेल. आणि एखाद्याने जर शुद्ध अंतःकरणाने जर ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबराय सांगतात त्याला समाधी लागेल. ही ताकद ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. किंवा ज्ञानेश्वरी पारायण नुसतं श्रवण जरी घडलं तरी मोक्ष प्राप्त होतो. तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता,
येथ मोक्ष असे आयता श्रवणा माझी. ज्ञानोबराय सांगतात श्रवणाने मोक्ष प्राप्त होतो. म्हणून 16 वर्षी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी तोरणागड जिंकला. लहान वयामध्ये काय केले याला महत्व आहे. पुन्हा पुन्हा हा नरदेह नाही. महाराज म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. मग या मनुष्य देहामध्ये येऊन काय केलं पाहिजे. जनाबाई महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख जन्माये वो निया देखो जन्माये वो निया देखो जन्माये वो निया देखो जन्माये वो निया देखो जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख जन्माये वो निया देख हरि जन्माये वो निया देखा जन्माये वो निया देखा जन्माये वो निया देखा जन्माये वो निया देखा करा दे हाथ सार्थक 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 वचनाम विठोबाचे वचनाम विठोबाचे वचनाम विठोबाचे वचनाम विठोबाचे वाचनाम विठोबाचे वाचनाम विठोबाचे वाचनाम विठोबाचे वाचनाम विठोबाचे